छत्रपती संभाजीनगरच्या बौद्ध लेणी बचाव मोर्चाला क्रांती चौकातून सुरुवात झालेली आहे। हजारो आंबेडकरी अनुयायी क्रांती चौकामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जय भीमच्या घोषणा देखील या ठिकाणी देण्यात येत आहेत। क्रांती चौक या घोषणांनी आता दणाणून निघालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, संभाजीनगरमध्ये बौद्ध लेणी बचाव मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि क्रांती चौकामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी हे जमलेले आहेत। प्रथम एक थोड्या वेळापूर्वी हा मोर्चा सुरू झालेला आहे। क्रांती चौक येथून या मोर्चाने आता विराट स्वरूप धारण केलेलं आहे, कारण की आपण जर पाहतोय की क्रांती चौक पासून गुलमंडी पर्यंत पूर्ण आंबेडकरी अनुयायी आहे। कुठेही पाय ठेवायला देखील जागा नाही। जसा तो मोर्चा पुढे जात आहे तसं आंबेडकरी अनुयायींची गर्दी अलोट गर्दी वाढत चाललेली आहे। आता हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे। त्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि त्या सभेमध्ये नेमकं पुढची दिशा आंदोलकांची काय असणार आहे, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे ते ठरणार आहे। आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगर मधील जी लेणी आहे त्या लेणीच्या पायथ्याची विपश्यना केंद्र आहे आणि तो विपश्यना केंद्र हा अतिक्रमणामध्ये असल्याचं नोटीस पोलिसांनी बजावली होती। त्यानंतर या सर्व प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्यानंतर आता मोर्चा काढण्यात आलेला आहे आंबेडकरी अनुयायांकडून आणि आता हा मोर्चा विभागीय आयुक्तालयात धडकणार आहे। प्रथमेश, सचिन, प्रशासनाकडून या आंदोलकांशी संवाद साधण्यात आलेला आहे का? यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात प्रशासनाने काही जाणून घेतलेलं आहे का? यापूर्वी देखील प्रशासनाकडे या सर्व आंबेडकरी अनुयायांनी आपलं मत मांडलं होतं। यांच्या मागण्या अशा आहेत की विद्यापीठ परिसर आहे, विद्यापीठ परिसरामध्ये बौद्ध लेणी आहे, त्या बौद्ध लेणीच्या पायथ्याला जे विपश्यना केंद्र आहे ते गेली 60-70 वर्षे त्या परिसरामध्ये आहे असं या आंबेडकरी अनुयायांचं म्हणणं आहे। आणि तो आता 70 वर्षानंतर तुम्ही कसं काय अतिक्रमित ठरवतात असा देखील यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। आणि त्यानंतर ती जागा संरक्षित करावी आणि त्यानंतर आजूबाजूचे जे 50 एकर जी जमीन आहे त्या लेणी परिसरातली ती सुशोभित करावी, त्याचं डेव्हलपमेंट करावं अशी मागणी आज या मोर्चाकडून करण्यात येत आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।